तर मंडळी, आज आपण बनवूया घरच्या घरी अशी सुंदर आणि क्रिस्पी दाल बाटी. तर बाटी बनवण्यासाठी आपण 1 वाटी रवा घेऊया. त्यामध्ये 4 ते 5 वाट्या आपण गव्हाचे पीठ ऍड करूया. याला आपण छान एकत्रित करूया आणि नंतर आपण 1 ते 1.5 चमचा ओवा घेऊया आणि त्याला छान वाटून घेऊया. त्यानंतर आपण हे ओवा या मिश्रणात ऍड करूया. आपापल्या चवीनुसार आपण येथे मीठ ऍड करू शकतो. तर मी येथे 1 चमचा मीठ ऍड केलेला आहे आणि अर्धा कप आपण यामध्ये दही टाकूया. दही टाकल्यानंतर आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण अर्धा वाटी इथे तूप घेतलेलं आहे. यामध्ये तूप घालून आपण ह्याला छान असं मळून घेऊ. त्यानंतर हळूहळू पाणी टाकून आपण एक चांगला घट्ट असा डो तयार करून घेऊयात. तर इथे मला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. तर या डोला आपण अर्धा तास किंवा 1 तास असंच भिजवत ठेवूया आणि झाकून ठेवूया. अर्धा तास झालेला आहे. तर इथे मी आता हा डो घेतलेला आहे आणि याला अशा प्रकारे छोटे छोटे डो तयार करत आहे. डो तयार करत करत आपण कुकरला छान प्रीहीट करूया आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घालूया. त्यानंतर आपल्या ज्या बाट्या आपण तयार केलेल्या आहेत त्या यामध्ये टाकूया आणि कुकरचं वायसर काढून कुकरचं झाकण त्याला लावून घेऊया. तर गॅसची फ्लेम आपण फुल करूया आणि 7-8 मिनिटे ह्याला आपण छान भाजून घेऊया. त्यानंतर आपण बाट्यांना दुसऱ्या साईडने भाजून घेऊया. तर ह्याला आपण उलटे करूया आणि यावर कुकरचं झाकण फक्त ठेवूया. तर आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घेण्याची गरज नाहीये. हे आपण 5 ते 10 मिनिट छानपैकी कमी गॅसवर भाजून घेऊया. परत यामध्ये आपण तूप टाकून ह्याला काहीच न झाकता 5 मिनिट भाजून घेऊया आणि नंतर हे आपण छानपैकी भाजल्यानंतर आपल्या डिश मध्ये सर्व करूया. तर मंडळी, तुम्ही पाहत आहात की आपल्या बाट्या किती छानपैकी तयार झालेल्या आहात. आता यावर तुपाची धार घालायची आणि आपल्या डाळी सोबत खायचं. तर इथे मी लोणचं घेतलंय, एक आंब्याचं घेतलंय आणि एक मिरचीचं घेतलंय आणि मी डाळी सोबत हे सर्व केलंय. तर पहा किती खुसखुशीत आणि छानशी आपली बाटी तयार झालेली आहे. तर मंडळी, ही बाटी करायला खूप सोपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा.